नर्मदे हर हा सगळा मार्ग आहे. फक्त पाऊल वाट आहे. खूप उंच किल्ला आहे. हा डोंगर आहे. खाली तुम्हाला पाणी दिसत असेल. खूप मोठा किल्ला आहे. अर्धा पहाड महालाच्या खालच्या बाजूला आहे. राणी रूपमतीच्या महालाच्या खालच्या बाजूला असा आहे. पाऊल वाट आहे. अत्यंत खडतर आहे. पण महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले आहेत आणि ते परमपूजनीय भिडे गुरुजींच्या मुळे ह्या सगळ्या किल्ल्यांवर जाता आलं मोहिमेमध्ये वगैरे. आणि सज्जनगडावर 17-18 वर्ष गेल्यामुळे किल्ले चढणं किंवा उतरणं हे अवघड जात नाही कधी. खूप सहज होत असतं ते. आणि ते तर मैया सगळं करून घेत असते. मैया सांभाळते. अत्यंत पाऊल ठेवावं एवढंच रस्ता आहे. त्या रस्त्यावरून चालायचं आहे अशी ही. आणि काठी टेकवी तोल गेला तर अवघड सगळं असं हे ठिकाण आहे. आता हे रूपमतीचा महाल त्या खालच्या बाजूला आता उतरतो आहे. मांडवगड उतरून आता खाली परिक्रमा मार्गावर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा आत्ता मी आलेला मार्ग अतिशय कठीण मार्ग आहे. हा मांडवगड तिथून खालच्या बाजूने मी आलो आहे असं. आणि जवळपास 1-2 किलोमीटर अंतर आता हे करून आलो आहे वर खाली. खालच्या बाजूला आता मध्यभागी आहे मी. हा रस्ता अशा रस्त्यातून यावं लागतं. परिक्रमा खूप कठीण असते. परिक्रमेमध्ये काही असे ठिकाणं आहेत की शूलपाणीचं जंगल पहाडी असेल किंवा हे मांडवगडचं हे दोन्ही चढणं आणि उतरणं हे असेल तर दोन्ही ठिकाणी त्रास होतो. हे परिक्रमा असे उतरतायत दिसत आहेत का? लांब आहेत थोडे. उतरतायत सावकाश. 1-2-3 जण दिसत आहेत. आज काय ऐकायला येत नाही आहे त्यांचा. 1-2-4 ठिकाणं खूप अवघड आहेत. परिक्रमा तशी अवघडच आहे. एवढे दिवस म्हणजे साधारण 4-5 महिने चालणं आणि कंटिन्यू चालणं आणि शरीर व्यवस्थित ठेवणं खूप अवघड असतं. त्यामुळे माझी एक विनंती आहे की ज्यांची तब्येत व्यवस्थित नसते, जे जास्ती चालू शकत नाहीत, ज्यांना तब्येतीच्या अनेक अडचणी आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत, अशांनी थोडं विचारपूर्वकच आपल्या परिक्रमेचा विचार करावा. कारण परिक्रमा ही साधी नाही आहे. आणि कंटिन्यू 150 दिवस 200 दिवस जे काही लागतात ते दिवस चालणं आणि तब्येत व्यवस्थित ठेवणं. पाणी वेगळं, अन्न वेगळं, वातावरण वेगळं आणि त्यात शरीराला त्रास. रोजच्या रोज 15-20 किलोमीटरचं अंतर चालणं हे सगळंच शरीराला झेपेल असं नाही आहे. त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक जे वयस्कर आहेत, खूप वयस्कर आहेत, अशांनी थोडंसं विचारपूर्वकच परिक्रमेचा विचार केला बरा. कारण त्रास त्यांनाही होईल आणि इतरांना म्हणजे घरच्या लोकांनाही त्रास होईल. त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक आपली शरीर प्रकृती व्यवस्थित असेल, डॉक्टर दवाखान्याची आवश्यकता नसेल, आपण व्यवस्थित 150-200 दिवस कंटिन्यू चालू शकू अशा पद्धतीने असेल तरच परिक्रमेचा विचार करावा. कारण असे मार्ग परिक्रमेमध्ये जागोजागी येतात. अनेक खडतर परिस्थितीतून जावं लागतं. हे सगळं जंगल आहे बाजूला, सागवानी जंगल. बाजूला काही पान पडलं तरी वाटतं की काहीतरी आलं. कारण सगळं जंगल इथे बिबट्याची मागच्या बाजूलाच फलक लावलेला होता की बिबट्या मोठ्या प्रमाणात आहे तिथे म्हणून. आणि हे जंगलामध्ये कुणीकडून काय येईल काय सांगता येत नाही. संध्याकाळची वेळ आहे. 5-5:30 वाजलेले आहेत. दिवस मावळतोय आता. मला त्याआधी आश्रमावर पोचायचं आहे. खाली आश्रम दिसतो आहे तिकडे. साधारण
3-4 किलोमीटर अजून आश्रम असावा, तिथपर्यंत जायचं आहे. परिक्रमावासी वरून येत आहेत, अजूनही मागून परिक्रमावासी काही येत आहेत. नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर.